नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यमच्या आम्ही भारतीय लोक अर्थात पेपर नागरिकशास्त्राचा या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर नागरिकशास्त्र हा विषय संपूर्णपणे विसरला गेलेला आहे, जो आपण शाळेमध्ये फक्त तुटपुंजा काही मार्कावर होता. खरं तर ती आत्ता काळाची गरज बनलेली आहे. तर त्याच शाळेमध्ये शिकलेल्या विषयाचा आत्ता लोकांना कितपत विसर पडलेला आहे का लोकांनी वाचून तो नागरिकशास्त्र आत्मसात केलेला आहे हे आपण बघूया. चला तर मग लोकशाहीच्या अज्ञानाला लागलेला कॅन्सर क्युरा लॅब कॅन्सर सेंटर सोबत दूर करूया आणि सुदृढ आणि निरोगी समाज घडवूया. तर आता आपल्या सोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांना जरा विचारूया, त्यांच्यासोबत खेळ खेळूया. मला सांगा, नागरिकशास्त्र विषय माहिती आहे तुम्हाला? शाळेत माहित होता. शाळेत माहिती होता. काय काय होतं, काय सांगू शकाल त्याबद्दल? शाळेतला आता बरेचसे दिवस झाले, ते काय आठवत नाही. ठीक आहे, ठीक आहे. मग आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू का? तुमचं वाचन होत असतं, पेपर वगैरे वाचता तुम्ही? विचारा. ठीक आहे, ठीक आहे. आपण सुरुवात करूया. निवडणूक सुरू झालेली आहे, तर हे निवडणुकीचे जे चिन्ह असतात ते कोण देतं? ते आता महानगरपालिकेचे अधिकारी देणार, सरकार. तर चुकलेलं आहे. दुसरा प्रश्न विचारू? ठीक आहे, चालेल. मला सांगा, जी काही प्रभाग रचना असते निवडणुकीची सगळी, ती कोण ठरवतं? ती मध्ये इलेक्शनच्या अधिकारी ठरवतात. म्हणजेच कोण ठरवतं? त्याची कल्पना नाही. ठीक आहे, काही हरकत नाहीये. पण मला सांगा, नागरिकशास्त्र या विषयाबद्दल आता फक्त पुस्तकात हा विषय राहिला पाहिजे का सगळीकडे शिकवण्याची गरज आहे? काय वाटतं तुम्हाला? हा सगळीकडे शिकवण्याची गरज आहे. गरज आहे. ठीक आहे, तुम्ही छान आमच्याशी बोललात, त्याबद्दल मनापासून आभार. तर आपल्या सोबत एक नागरिक आहेत. आपलं नाव? रवींद्र. येस. मला सांगा, जो आमदार आहे त्या आमदारांचा फंड तो कुठून येतो? केंद्रात. आमदारांचा फंड केंद्रातून. तर चुकलेला आहे. दुसरा प्रश्न विचारू तुम्हाला? ठीक आहे. मला सांगा, जो महानगरपालिका आता ज्या निवडणुका सुरू आहेत महानगरपालिकेच्या, त्याचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 5 वर्ष. 5 वर्ष. बरोबर उत्तर आहे त्यांचं. 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. आता त्यालाच जोडून एक प्रश्न आहे, जे सुरू आहे अर्थकारण सगळ्यात महत्वाचं आहे, बरोबर? तर महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्पीय कार्यकाळ आहे तो किती वर्षाचा असतो? कशाचा म्हणलं? अर्थसंकल्पीय काळ, जो बजेटचा काळ असतो तो किती वर्षाचा असतो? ते साधारण 1 वर्ष. नक्की? अरे वा, 2 प्रश्नांची उत्तरं त्यांनी अतिशय बरोबर दिलेली आहेत. आपण आता त्यांना तिसरा प्रश्न विचारूया. बरं, मला सांगा, आता ज्या निवडणुका सुरू आहेत त्यामध्ये महिलांना किती टक्के आरक्षण? महिलांना 60. 60%. 60% नाही आहे. एक चान्स देऊ शकताय आणि कन्फर्म उत्तर आहे 50. 60%. 50-60. नक्की किती? 50 की 60? पण उत्तर चुकलेलं आहे. पण तुम्ही प्रयत्न छान केले, त्याबद्दल मनापासून आभार आणि कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही 2 उत्तरं व्यवस्थित दिलेली आहेत. ठीक आहे, चालेल. आपलं नाव? प्रशांत श्रीपती पात्र. येस. तर नागरिकशास्त्राबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? विषय होता नागरिकशास्त्र शाळेत? होता शाळेत, वाचला आहे, आता लक्षात नाही. लक्षात नाही. ठीक आहे, साहजिक आहे. पण बघा, तो फार महत्वाचा होता की नाही? पण का महत्वाचा वाटतोय नागरिकशास्त्र आत्ताच्या पिढीसाठी? आताचं चालचलन बघताच खरं ते महत्वाचं होतं वाटतंय आता. बरोबर, म्हणजे रोज शिकला पाहिजे असं वाटतं. मला सांगा, जे आमदार असतात त्या आमदारांचा फंड कुठून येतो? राज्य शासन. राज्य शासनाकडून. अरे वा, पहिलं उत्तर बरोबर आहे. त्यांनी पहिलं तरी उत्तर बरोबर दिले. आता फक्त त्यांना 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर द्यायची आहेत. ठीक आहे. मला सांगा, आमदारांनंतर येतात ते खासदार, त्या खासदारांचा फंड कुठून येतो? कुठून येतो? राज्य शासन सरकारकडून. कुठल्या सरकार? राज्य शासनच येतो ना ते. भारत सरकार येणार ना. म्हणजे कोणतं सरकार? कुणाकडून येतो? केंद्र सरकार. कन्फर्म आहे उत्तर? वा, दोन्ही पण प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आहेत. चला बघूया, म्हणत आता महत्वाचा टप्पा पार केलेला आहे. आता तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. मला सांगा, जे नगरसेवक आता तुम्ही निवडून देणार आहात त्या नगरसेवकांचं मानधन कोण ठरवतं? थांबा, त्यांच्याकडे बघू नका. उत्तर मास्टर माइंडच तिथे आहे. नाही, आता पण प्रश्न खेळ आमचा तुमच्याशी सुरू आहे ना. मानधन ते महानगरपालिकेने आपले ह्याच्याकडं महापौराकडंच होते. महापौराकडनं होतो? नाही, उत्तर चुकलेलं आहे महापौराकडनं.
एक चान्स देऊया आपण तुम्हाला, एकच चान्स, त्यामध्ये तुम्हाला ठरवायचं आहे, फिक्स उत्तर द्यायचं आहे. अरे जोरात बोल रे. थांबा, मला वाटतं आपण त्यांच्याशी खेळूया का? दोन प्रश्नांची उत्तर तुम्ही बरोबर दिलेली आहेत, त्याबद्दल अभिनंदन. येस, तुम्ही हुशार आहात असं तुमच्या मित्रांकडूनच कळलेलं आहे. थोडंफार नॉलेज असतं इकडं तिकडं ऐकलं आणि ते पाहिजेच, प्रत्येकाला पाहिजे. बाकी काय असं नाही. हा बरोबर, आपण खेळूया खेळ. चालेल, 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर द्यायची आहेत. त्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मला सांगा, महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्प असतो तो कोण सादर करतो? महानगरपालिकेचा अर्थसंकल्प महापालिकेचे ते आता पदं कुठली आली, परिवहन, सगळ्याचा जो अर्थसंकल्प, मुख्य जो अर्थसंकल्प असतो तो कोण सादर करतो? महापौर. हा पौर नाही, उत्तर नाही. चुकलेलं आहे. एक चान्स घ्यालास. त्याच्यात हे कोण आहे मला लक्षात येणं झाले हो. अर्थमंत्री त्याला काय हे आहे. बरं ठीक आहे, उत्तर आपण पास करूया, दुसरा प्रश्न विचारूया. चालेल, मला सांगा, आता जे काही तुम्ही रस्ते बघताय, या संपूर्ण शहरातल्या रस्त्यांची जबाबदारी कुणाकडे असते? आयुक्तांच्याकडे. म्हणजेच कुणाकडे? महापालिकेचे आयुक्त. बरोबर, म्हणजे महानगरपालिकेची. बरोबर. वा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे. आता पुढचे 2 प्रश्न विचारूया त्यांना. मला सांगा, या पूर्ण निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण असतं? नाही हो, काय कल्पना नाही यार. नाहीये, ठीक आहे. बरं, महत्वाचं नागरिकशास्त्र आता का महत्वाचं आहे? नागरिकशास्त्र महत्त्वाचं आहे म्हणजे लोकांना ज्या लोकशाहीची जी नियमावली आहे किंवा त्याची जी कार्यप्रणाली आहे त्याची माहिती पूर्णपणे नाही आहे, विसर पडलेला आहे. त्यामुळे नागरिकशास्त्राची आता माहिती होणं गरजेचे आहे. नक्कीच नक्कीच, आणि तुम्ही बातचीत केल्याबद्दल मनापासून आभार. बरं, वोटिंगबद्दल काय म्हणताय तुम्ही? वोटिंग केलं पाहिजे का? का वोट केलं पाहिजे? आपल्या ज्या प्रश्न आहेत, काय अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी एक चांगला उमदार व्यक्तिमत्व उभा करण्यासाठी आपल्याला वोटिंग केलं. बरोबर, नक्की. आणि तुम्ही करणार वोटिंग? 100%. आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार वोटिंग बद्दल? सगळ्यांनी वोटिंग करा, फक्त उमेदवार चांगला निवडा, पैशाच्या पाठीमागून पळू नका, आपल्या प्रगतीचा विचार करा, गल्लीतील रस्ते वगैरे सगळे सुधारून घ्या. नक्कीच. आणि जसं की सर, तुम्हाला मनापासून धन्यवाद. आणि अशाच पद्धतीनं मतदान जो आपला हक्क आहे तो हक्क प्रत्येकानं बजावला पाहिजे. ज्या पद्धतीनं क्युरालाईफ कॅन्सर सेंटर सोबत जर का आलात तर तुम्ही कॅन्सरवर मात करू शकता, त्याच पद्धतीनं मतदान जर का तुम्ही केलं तर ढळणाऱ्या लोकशाहीला वाचवण्यासाठी तुमचं हे पहिलं पाऊल समजलं जाईल.